सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतायत जाणता राजा चषक खर्डीचं अगदी हे मैदान आणि या खर्डीच्या मैदानावरती आजचा पहिला दिवसाचा खेळ जो आहे तो खेळ काही वेळामध्ये सुरुवात होईल। यापूर्वी आपण एक गोड आवाज प्रमोद सरांचा आवाज या मैदानावरती ऐकलेला आहात। कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने आणखीन एक आवाज अक्षयजी साटम सरांचा आवाज आहे। तो आवाज याच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल। जाणता राजा चषक 2025 आपण पाहतायत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट कव्हरेज सध्या मंचावरती आपण पाहिलं तर सर्व सन्माननीय अतिथी आणि मान्यवरांना आपण व्यासपीठावरती पाहू शकताय। जाणता राजा चषकाची सुरुवात जी आहे ती सुरुवात आजच्या दिवसामध्ये होत असताना पाहायला मिळतात। ऑफिशियल अंपायर्स सध्या मैदानाच्या मध्ये दाखल झालेत। अक्षय वेलकम, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे कारण बातानाच्या परिसरातील असलेले सर्व संघ जे आहेत ते संघ तुम्हाला पाहायला मिळतील। वडघर 11 आई गावदेवी आंबोडे हा संघ आजच्या दिवसातील पहिला मॅच जो आहे तो पहिला मॅच मैदानाच्या मध्ये खेळणार आहे। आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला या ठिकाणी आपण वंदन करूयात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जुदानी मातेला वंदन करून आई कोसमाई मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे। एक स्कोरर पाठवा। वन बाउंडचा इशारा त्यांच्या माध्यमातून देण्यात आला पंचांच्या माध्यमातून। पुढील बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर वेगवान पद्धतीचा पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू जर पाहिले तर आपण आधी पुढील बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वेगवान पद्धतीचा पाहायला मिळत आहेत। बॅक टू बॅक 3 चेंडू जे आहेत ते डॉट स्वरूपाने पाहायला मिळत आहेत। एका षटकानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने अक्षयजी साटम सरांचा आवाज आहे तो आवाज ऐकू येईल। आज भरपूर जण सध्या या मैदानावरती उपस्थित आहेत। काही जण यूट्यूबला डीबीएन लाईव्हला मात्र मॅचचा आनंद घेत आहेत। सन्मान्य अतिथी सध्या आपल्या मंचावरती आहेत। महिला भगिनी सध्या आपल्या मंचावरती आहेत। आणखीन एक वेगवान बॉल जलद गतीच्या मात्र सातत्याने बॉल मैदानाच्या मध्ये टाकले जात आहेत। अक्षयला रोखण्याचा प्रयत्न केला राहुलनं सध्या मैदानाच्या मध्ये हुल दिलेत कारण त्याने 4 बॉल टाकल्यात आणि 4 बॉलमध्ये रन आहे ती रन आतापर्यंत एकही रन दिलेली नाहीत। चांगला गोलंदाजीचा परफॉर्मन्स सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय। 5वा बॉल फटका खेळलाय मात्र खूप सुंदर खेळलाय। समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु नाही थांबू शकणार। चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार। मिल्टा धावा 4 चौकार। थँक्यू। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात। ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला, थोडासा ऑन दी ऑफ खेळला, समोर खेळला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला आणि सरळ बॅटने दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला। धावेमध्ये खेळलाय बॉल पुन्हा एकदा पाठीमागे जातोय त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होईल। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिला षटकाचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये समाप्त होईल। धावफलकावरती धावा आहेत 5 धावा बिना कोणी विकेटच्या नुकसानीनंतर। अक्षय साटम आमच्यासोबत जोडले जातात। अक्षयजी आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये। 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्या 5। काय म्हणाल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं राहुलनं सुंदर कामगिरी केली? नक्कीच जबरदस्त गोलंदाजी। ज्या पद्धतीने राहुलची गोलंदाजी राहिली आहे प्रत्येक बॉल ऑफ स्टंपवरती मिडल स्टंपवरती आणि त्यानंतर भन्नाट वेग, एक जबरदस्त बॉलिंग अटॅक राहुलच्या माध्यमातून। जाणता राजा चषक 2025-26 हे टेनिस क्रिकेटचा थरार आणि जबरदस्त ही स्पर्धा महेश भोईर आणि संपूर्ण टीम मानाची स्पर्धा आहे। दरवर्षीची ही स्पर्धा आपण बघतोय आणि आजपासून या स्पर्धेला शुभारंभ झाले। 25-26, 30-31 आणि त्यानंतर 1 जानेवारी ते 4 जानेवारी असा हा शेड्यूल पाहणार आहोत। वेगवेगळे गट पाहणार आहोत आणि डीबीएन लाईव्हचं शानदार आयोजन नियोजन। जाऊया बॉलिंग मार्क वरती बॉलर आलाय षटक क्रमांक 2 मंगेश।
वेगवान गोलंदाज मंगेश. पंकज आलाय. टीम आपण बघतोय एका साईडला वडघर 11. वडघर संघ एक मजबूत बांध्याचा संघ आहे आणि म्हणूनच या संघाकडे ती बॅटिंग अटॅक आहे. पॉवर प्लेमध्ये जरी पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या तरी मात्र हे ग्राउंड एव्हरेजनुसार आपण पाहिलंय दरवर्षी या ग्राउंडवरती स्पर्धा होतात. मागील वर्षापासून 40, 50, 60 4 षटकामध्ये एव्हरेजनुसार धावा चेस होताना पाहिल्यात. फर्स्ट इनिंग फार महत्त्वाची आणि पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्यात. अजित सर, विरल नायर सर हे 2 पंच या मॅचमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती पंकज रेडी होतोय. पहिलाच बॉल बॅटची एज घेत पाठीमागच्या दिशेने जातोय आणि 1 धाव येते. स्ट्राईक रोटेट होईल. एका धाव्याने धावपळक 6 धावा. मोठे फटके येत नाही त्याचं कारण आहे टिचून मारा केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. अगदी तुमचं इंटेंट क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला मैदानाच्या मध्ये काय करायचं आहे, कुठल्या श्रेणी करायच्या आहेत, आक्रमण कधी करायचं आहेत आणि ज्यावेळी तुम्ही गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपली लेन पकडून गोलंदाजी करतायत मग खेळाडू बॅटरलाही मैदानाच्या मध्ये त्यांची चांगली कामगिरी दाखवायची आहेत. आता तो परफॉर्मन्स ते कशा प्रकारे देतात ते पाहण्यासारखं असेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर गंपायरच्या बाजूने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे तर त्या ठिकाणी डीपमधून जोपर्यंत बॉल उचललाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 7. जसं अक्षयजी आपण उल्लेख करता की या मैदानाचा 40-45 धावायचे जर तुम्ही जवळपास जाण्याचा प्रयत्न केलात पण दुपारचं थोडं मैदान वेगळं असतं. या मैदानाची कहाणी दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा बनणारं देखील हे मैदान आहेत. षटकारांची आतिषबाजी होणारं मैदान आहेत. त्यामुळे सकाळचं सत्र तितकं इंटरेस्टिंग असणार आहे. पुढचा बॉल. हो जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा पायात बॉल टाकला होता. पहिलं तर बॅटर पूर्णपणे बीट झाला होता. हलकासा बॅटचा स्पर्श झाला. 1 धाव येते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला ना हा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना काय जबरदस्त हा चेंडू टाकला. पिन पॉईंट यॉर्कर लेंथ. ही लेंथ फार महत्त्वाची आहे आणि पंकजची एक खासियत आहे. जबरदस्त बॉल. नाही यॉर्कर मैदानाच्या मध्ये हाताळल्या अग्निपरीक्षा खऱ्या अर्थानं विकेट किपरची आहे. म्हणजे तो कुठल्या प्रकारे बॉलला कव्हर करणार याही गोष्टीकडे सध्या लक्ष वेधित केलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान भन्नाट वेग मैदानाच्या मध्ये सध्या मेंटेन केला जातोय पंकजच्या माध्यमातून. जसं पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती ना पहिल्या 4 डॉटने या षटकामध्ये पंकजनं काय केलं पहिले 3 बॉल सिंगल हाताळल्यात. त्याच्यानंतरच्या 4थ्या बॉलवरती डॉट आलायत. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बरोबर बॉडीवरती हा बॉल मात्र आदळत असताना पाहायला मिळतोय. 1.4 चेंडूचा खेळ संपलायत. धावफलकावरती धावा आहेत. वडघर 11च्या 8 धावा. जबरदस्त ॲक्शन देखील पाहायला मिळते पंकजची आणि त्याच नियंत्रणनुसार ही गोलंदाजी होते. अप्रतिम बॉल. या अगोदरचा बॉल आपण पाहिला. चेंडू क्रमांक 5 संदेश करता. आता मोठा फटका खेळायचा होता. फोर्स केला जातोय सातत्याने. ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते इथे थोडंसं फंबलिंग होते. पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड. स्टँडवरती नेम साधला गेला परंतु अपील केले आणि पाहिलं जाईल. इथे धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि लगेच आमच्या TV अंपायरला बोलवलं जाईल वॉर्डरूममध्ये. डायरेक्ट ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. बॉल फेकल्यानंतर काय प्रेझेन्स ऑफ माइंड. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड. स्टंपवरती नेम तर साधलाय. पाहूयात काय घडलं मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट जवळपास क्रीजमध्ये पोहोचलाय नाही पोहोचली या गोष्टी पाहिल्या जातात. टेक्निकल रूममध्ये सध्या पंच आहेत. ज्यावेळी बॉल हातामध्ये आला त्यावेळी विकेट किपरनं मात्र प्रयत्न सुंदर केलेत. बॅट ज्यावेळी आली त्यावेळी काय घडलं 3ऱ्या पंचांचं डिसिजन आलं आहे. OUT आउट. अगदी क्लोजली असतं कारण अशा प्रकारचे ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करता डायरेक्ट हिट करता ना अक्षयजी त्यावेळी क्लोजली डिसिजन असतात आणि नेहमी म्हणतात ना की डायरेक्ट हिट काम फिट. आता मैदानाच्या मध्ये तसंच झालं आहे. बॅटर संदेशचं मैदानाच्या मध्ये काम फिट झालं आहे. विकेट आला आहेत. ज्या विकेटची गरज होती नितांत ती विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळवलं आहेत. संदेश बॅक टू डी डगआउट. गॉम. डायरेक्ट हिट केलाय. सुपर हिट आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड. ॲक्शन रिप्लेमध्ये सातत्याने आपण पाहतोय. MS धोनीची आठवण करून दिली. ज्या पद्धतीने हा रनआउट घेतलाय. एसटी रक्षक कसा असावा तर एसटी रक्षक असा असावा. बॉलला बॅकअप केलं त्यानंतर एस्टॅनकडे फक्त नजर होती आणि त्यांनी घेतलेली प्रॅक्टिस त्याचा फायदा या मॅचमध्ये पाहिलाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा.
अजून एकदा वेगवान तिखट मारा पंकजचा बोलबाला राहिला या ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी केली. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आणि त्यानंतरचे 3 बॉल 1 धाव दिले. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. 2 ओव्हर 9 धावा 1 गडी बाद. वडघर 11 बॅटिंग करत असताना आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकताय. जाणता राजा चषक खार्डी 2025-26 आपण पाहतायत. जसा उल्लेख केला आपण महेश दत्तांच्या नावाचा. जय असतील, अनिकेत, दालू किंवा शैलेश आणि त्यांची एंटायर टीम भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय प्रभाकर शेठ पाटील एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असतं. मग खर्डीच्या मैदानावरती स्पर्धा असू द्यात. आदरणीय प्रभाकर शेठ पाटील यांचं नेहमी योगदान असतं. सरपंच आपण पाहिलं तर आदरणीय किरण पाटील साहेब सध्या मंचावरती. त्यांनाही आपण पाहतात. मागच्या बॉलवरती त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केल्यात. धावफलकावरती धावा आहेत 9 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं ना हा बॉल. लेफ्ट आर्म मारा LBW आणि जबरदस्त हा इम्पॅक्ट इन लाईन पाहिला. चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून. विकेट जातोय LBWच्या माध्यमातून. विकेट गेल्यानंतर दबाव आहे वडघर 11 या संघावरती. 9 धावा झाल्या 2 विकेट गेले. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये डीके जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं फार गरजेचं आहे आणि आत्तापर्यंत बोलबाला गोलंदाजाचा राहिला आहे. म्हणून म्हटलं की सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला एक तर तुमचं इंटेंट क्लिअर ठेवायचं आहे. मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. मनाला स्वतःला सांगायचं की बाबा आपण या टार्गेटपर्यंत जायचं आहे. किमान जसा 40-45चा आपण उल्लेख केला त्या 40-45च्या आता तेवढ्या तरी नाही पण 30-35ची जी लाईन आहे ना ती तरी क्रॉस करायची आहेत. ती जर क्रॉस केली तर तो फायदा तुम्हाला मैदानाच्या मध्ये होऊ शकतो. सागरनं पाहिलं पाठीमागच्या 2 षटकामध्ये आपल्या साथीदारानं चांगली गोलंदाजी केल्यात. मग सागरही त्या प्रकारचं लेन टप्पा ठेवण्याचा मैदानाच्या मध्ये प्रयत्न करतायत. पुढील बॉल पायावर आदळलाय. समोर समोर बरोबर समोर आदळलाय. लेग बिफोरच्या माध्यमातून आणखीन एक विकेट गमावलाय. टीमनं धक्का लागलाय 3रा वडघर 11ला. प्रतीक बॅक टू दी डगआउट गॉन. जसं मी सातत्याने उल्लेख करतो की जाणता राजा खर्डी चषक आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मुलाचं योगदान एक असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब त्यांच्या जोडीने सरपंच विद्यमान सरपंचामधून आदरणीय किरण पाटील साहेब यांना पण पाहता. आदरणीय दिलीपजी भगत साहेब यांना सध्या तुम्ही मंचावरती पाहू शकतायत. आदरणीय प्रकाशजी भगत साहेबांना पाहतायत. दत्तूदादा भगत आपल्या सध्या मंचावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहेत. महिला भगिनी सध्या रेखाताई आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि सर्व सन्माननीय महिला यांनाही तुम्ही मंचावरती पाहू शकतायत. या जाणता राजा चषक खार्डीच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी ओपनिंग झाली त्यावेळी आपण सर्व मान्यवरांना या मंचावरती पाहिल्यात. सागरॉन हॅट्रिक सध्या हॅट्रिकवरती पोहोचलाय. 2 विकेट त्याने घेतल्यात. पूल करण्याचा प्रयत्न केलाय. फटका त्या ठिकाणी खेळण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. जोपर्यंत बॉलला फील केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 10. सध्या बोलबाला पाहायला मिळतो अक्षय आई गावदेवी आंबोड या संघाचा. त्याचं कारण आहे गोलंदाजी. सागर जबरदस्त गोलंदाजी करतोय. सातत्याने विकेट घेतोय. 2 विकेटचे गेले ना LBWच्या माध्यमातून. हॅट्रिकवरती होता आई बॉल. पूलचा फटका खेळला. 1च धाव आले. योगेश आलाय स्ट्राईकला. टीमची धावसंख्या 10. 3 बॉल 10 राव. पुढचा बॉल अजून एकदा यावेळी मोठा फटका खेळायचा होता. बॉल ज्या पद्धतीने पिचिंग केला जातो ना बॅटर रीड करत नाही या बॉलला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा आणि पाहता पाहता आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू देखील पाहिला तर पुन्हा एकदा बाहेर कट झालाय बॉल. काय जबरदस्त बॉल. नाही हरकत घेणार मैदानाच्या मध्ये हरकत घेणार त्याच्यावरती तुम्हाला बरकत करायची आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला, जोपर्यंत फील करतील एक सिंगल कंप्लीट, धावसंख्या धावफलकावरती 11. जसं उल्लेख केला की गोलंदाजीची अग्निपरीक्षा या मैदानावरती असते, ती आता बॅटरची आहे. अग्निपरीक्षेमध्ये आता बॅटरलाही चांगला खेळ दाखवायचा आहे, कारण तुमच्याकडे 4 ओव्हर आहेत, त्याच्यामधले तिसरं षटक सुरू आहेत, त्यामधला शेवटचा बॉल आहे, धावसंख्या धावफलकावरती 11, जी सध्या तरी त्या 20च्या जवळपास असणं अपेक्षित होतं, पण ते 11वरती अक्षय. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. अजून एकदा यॉर्कर लेन टाकली होती, बॉलला मोठा फटका खेळू शकला नाही, मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय आणि एकच धाव. काय गोलंदाजी राहिलाय, 3 गोलंदाजाचा वापर केला आणि तिघांचा इकॉनॉमी मेंटेन राहिलाय, म्हणजे 4च्या रन रेटने धावा येत आहेत, 12 धावा, 3 विकेट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 2 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट. थँक्यू. जसं आपण 3 ओव्हरचा खेळ पाहिला, आपण उल्लेख केला की मागे सागरनं टाकलेलं ते षटक पहा, 1 ओव्हर, त्यामध्ये 3 डॉट बॉल, 3 रन, 2 विकेट, इकॉनॉमी 3ची होती. आणि जसं अक्षयचा आपण उल्लेख केला की 4च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 12 आल्या आहेत, पण आता त्या शेवटच्या षटक्यामध्ये ती 4ची सरासरी नाही ठेवायची, त्या 12 पाहिजेत. सर डबल 12 आल्या तर तुम्ही 24पर्यंत जाणार, 12च्या अजून पुढे गेलात तर कदापि तुम्ही 25पर्यंत जाणार, 25च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न तर होणार वडगर 11चा. तर थोडं नाखुश आहेत, कारण तितकी अपेक्षित धावसंख्या नाही बनवू शकली. स्कोर कार्ड काय दाखवतोय वडगर 11चा, 1 2 3, 12ला 3 विकेट 3 ओव्हर नंतर. आता या शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान 6च्या डबल 12 करायच्या आहेत. 12 जर केल्या तर जवळपास तुम्ही 24पर्यंतचा प्रवास करू शकतायत. पण त्या 24पर्यंतचा प्रवास इथून सोपा दिसतोय, साधा दिसतोय की मैदानाच्या मध्ये कठीण दिसतोय, याच्यावरती अजूनही चर्चा तिथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्या षटकानंतर अनिकेतला घेऊन आल्यात 4थ्या षटकासाठी. अनिकेतचा पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, झेलची संधी आहे का पाहूयात, उलट दिशेने जाऊन कॅच घ्यायचा होता. एकच धाव स्ट्राईक मात्र आपल्याकडे राखून ठेवलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 13 धावा, 13 ऑन स्कोर कार्ड. अक्षयजी पाठीमागचे 3 ओव्हर जर पाहिलं ना तर जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवले होते. ब्रॉकलमध्ये खोलवर टप्प्याचे जास्तीत जास्त मारा या 18 बॉलमध्ये पाठीमागचे आपल्याला पाहायला मिळाले होते. गोलंदाज कंट्रोलमध्ये आहे हेच सांगेन आणि जबरदस्त गोलंदाजी करतो. यानंतर होणारा मॅच ओम साई गावदेवी शिवणसाई आणि त्यांच्या अपोजिट आहे जय हनुमान भिन्नार. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. ओम साई गावदेवी शिवणसाई आणि जय हनुमान भिन्नार यापुढील होणारा मॅच. पुढचा बॉल आता मात्र फटका अप्रतिम खेळलाय, फटका सजवलाय आणि ते पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सरळ येणारा पहिला जाणता राजा चषक षटकार. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर मिळाला, लोअर फुलटॉस मिळाला आणि रोवर फुलटॉसवरती परफेक्ट हिट केलाय योगेशला माहीत आहेत बाबा आता कंडिशन बदललेल्या आहेत, आता धावा करायच्या आहेत, पाठीमागे जे झालं ते विसरायचं आहे. पाठीमागच्या 3 ओव्हरमध्ये जरी रन नाही झाल्या परंतु आता रन करायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पर्यंत 19 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय नारायण पाटील साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतात. माजी क्रिकेटपटू आणि कोसमाय संघाचे कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत आणि नेहमी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय नारायणजी पाटील साहेबांकडे पाहिलं जात आहेत. आपलं वेलकम, स्वागत आहे जाणता राजा चषक खारडीमध्ये. 19 3 गडी बाद, 4 बॉलचा खेळ बाकी. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, कॅचची संधी, वाह सुंदर झेल मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण करण्यात आला आहे. फलंदाज बाद होईल, आणखीन एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि सागरनं घेतला त्या ठिकाणी कॅच. चांगली बॅटिंग करत होता योगेश. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, मोठा फटका खेळायचा होता, कठीण झेल होता तो सोपा करून दाखवला आहे. जबरदस्त कॅच, धावता झेल, कठीण झेल, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्यानंतर हा टिपलेला झेल. म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे, फिल्डिंग राहिलं आहे, इथे कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आहे वडगरचा संघ. त्याचं कारण आहे विकेटवर विकेट जातोय, डॉट बॉल येत आहेत, धावा कमी येत आहेत. 19 धावा आतापर्यंत. जबरदस्त बॉलिंग अटॅक. प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत त्या लेंथवरती नियंत्रणनुसार ही गोलंदाजी केली धनंजय. येस डेफिनेटली. आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका जरूर आला परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांना देखील कमबॅक केलाय.
कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. स्ट्रायकिंगवरती बॅटर देखील तयार आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. आज धावा बनवायच्या आहेत. त्याच्यानंतर शिवनसईचा संघ आहे अगेन्स्ट बिनारचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फटका खेळलाय, आल्या आल्या श्रेणी, चेंडूवरती आक्रमण, हल्ला बॉल मैदानाच्या आतमध्ये केलाय धनंजयने आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. स्वागत केलंय. शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला, पाहिलं या बॉलला रेड केलं आणि टायमिंग नुसार जबरदस्त पॉवर हिटिंग स्ट्रोक षटकार येतोय आणि 6 धाव्याने धावफलक 25 धावा. या ओव्हरमध्ये 2 षटकार येत आहेत. 4 बॉलमध्ये 1 विकेट येतोय, 1 सिंगल येतोय. धावा येत आहेत 4 बॉल 25 धावा. अनिकेत बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. धनंजय आल्या आल्या षटकार ठोकतोय. अजून 2 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंगचे. या 2 बॉलमध्ये धनंजयच्या बॅटमधून आणखीन धाव्या हव्यात वडघर टीमला आणि त्या कारणास्तव त्याला बोलवलं गेलंय. 4 विकेट गेलेत. पुढचा बॉल आता मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केले बॉलला. इथे 1 धाव कंप्लीट केले. 1 धाव्याने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 26 धावा. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. 30+ की 30च्या आत हे पाहण्याकरता. त्यापूर्वी सांगितलं होतं 3 ओव्हरनंतर की 12 झाल्यात. 12ला 4 नाही चालणार, 16 नाही चालणार. 12च्या तुम्हाला डबल करायच्या होत्या 12, पण 12च्या डबल आता किती केल्यात 14. आता 14 नाही पाहत, आता अपेक्षित पाहतात 18. जवळपास 30च्या पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. 26ला 4 विकेट आहेत. वडघर संघ देखील मैदानाच्या मध्ये आता कमाल धमाल तोही करताना पाहायला मिळतोय, कारण धावा बनवायच्या आहेत. या मैदानावरती तुम्हाला कंडिशननुसार त्या धावा येणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. फटका वरती खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का पाहूया. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय, झेल टिपलाय. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 26. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला टॉससाठी टीम शिवनसई आणि टीम बिनार या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल आहे, तो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी करायचा आहे. 4 ओव्हर 26 धावा, 5 गडी बाद. टीम वडघर आई गावदेवी आंबोडे संघाला करायच्या धावा 27. 27 धावेचं लक्ष जे आहे ना ते मैदानाच्या मध्ये उभारण्यात आलं आहे. मजा येईल या मॅचमध्ये, कारण जशा धावा उभारल्या आहेत तशा धावा त्या प्रकारे डिपेंड मैदानाच्या मध्ये करायच्या. 27 धावा मात्र या ठिकाणी डिपेंड कराव्या लागणार आहेत. चला, ओम साई गावदेवी शिवनसई आणि जय हनुमान बिनार. राहुल वेलकम, आपलं स्वागत. बिनार आणि शिवनसई 2 संघादरम्यान टॉस होणार आहेत आणि टॉस करण्यासाठी खर्डी गावचे सरपंच आदरणीय किरण पाटील साहेबांना विनंती असेल. आदरणीय दिलीप भगत साहेब यांना विनंती असेल, साहेब आपला शुभ असे टॉस केला जातोय. आदरणीय दिलीप भगत साहेबांच्या शुभ असे टॉस होतोय. टॉस काटा म्हटलंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काटा आलाय. टॉस जो आहे तो टॉस प्रक्रिया पार पडल्यात. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थान पण व्हायचं आहे. बिनार संघानं टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा मॅच आहे. पहिला सामना मैदानाच्या मध्ये पाहतायत. पहिला सामना पाहता काय डिसिजन असणार आहे? आम्ही नक्की क्षेत्ररक्षण करू, कारण इथे विकेटचा पहिला अंदाज यायला लागेल, कारण विकेट खूप फास्ट आहे. आमचा जो संघ आहे जवळचा राहुल पाटील त्याला विचारलं तर विकेट खूप फास्ट आहे, त्याच्यामुळे नक्की क्षेत्ररक्षण करू.
कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन पाहून आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर जाणता राजा चषक खर्डी प्लस तुमच्या विभागातील क्रिकेटला जास्तीत जास्त प्राधान्य आज या खर्डीच्या गावामध्ये देण्यात आलेलं आहे, तर कसं वाटतंय? नक्कीच खार्डी गावामध्ये मॅच असल्या तर सगळ्यांना एक मजाच येते खेळायला आणि खूप चांगली टुर्नामेंट असते तिथे. परंतु काही कारणास्तव आता ग्राउंड त्यांचं हे मतलब आता हे पूर्ण ग्राउंड भेटत नाही रोड गेल्यामुळे, परंतु त्यांनी ऑर्गनाईज केलं, खूप चांगला ऑर्गनाईज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहे. शिवनसाई संघाचे कॅप्टन आहे. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण आता बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना काय वाटतं? अपेक्षित धावा 50+ करायचा प्रयत्न असेल. कसं वाटतं आयोजन? खूप छान. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. टॉस का बॉसमधून अहवाल आपण पाहिलात. टॉस पार पडलाय, टॉस जिंकलाय टीम भिनारनं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचं टीम शिवनसईला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. राहुल पाटील टेक्निकली साऊंड यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक असा खेळाडू ज्याने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जाऊन जबरदस्त ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये एक मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाले असा अंबोडी गावातील अनमोल रत्न, कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर सेन्सिबल बॅटिंग करत असताना सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. 7 रन झालेले आहेत आत्तापर्यंत. षटक क्रमांक पहिला आहे. 27चं टार्गेट, एक माफक लक्ष. योगेश अप्रतिम सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला खेळून काढले गेले, परंतु बॉल त्या ठिकाणी थांबतोय. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7. अतिशय चांगली ही दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय या खर्डी गावची आनबान शान मान सन्मान आणि नेहमीच मात्र क्रिकेटच्या प्रेमापोटी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. एक नो लुक शॉट पाहायला मिळतोय, परंतु रन मिळतील 2 रन. यावेळेला 2 रन्स मिळतील. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासमोर दिलीपजी भगत साहेब समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटचे निस्सीम प्रेम असणारं व्यक्तिमत्व प्रकाशजी भगत यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण महिला वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय महेशजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतात आणि त्यांची संपूर्ण टीम. आमच्या समवेत अक्षयजी साटम या ठिकाणी जोडले गेलेत. अक्षय वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. सुंदर सुरुवात झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन. नक्कीच, आणि ती सुरुवात अगदी योग्य झाली. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर इथे कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर मात्र दबाव फिल्डिंग करणाऱ्या संघावर. ते पहिलाच जर प्रमोद सर पाहिलं ना तर धावसंख्येला जे टार्गेट दिले ते कमी आहे आणि इथे अशा झेल सुटल्या तर नक्कीच पराभवाचं अंतर आहे ते कुठेतरी दिसून येईल. येस, डेफिनेटली. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. 10 रन. राहुल पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र यावेळेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. राहुल पाटील खऱ्या अर्थानं प्रथमेश ठाकरे गुड्ड्याच्या जोडीला सातत्याने मात्र क्रिकेट चांगलं खेळत असताना आपण पाहत आहेत. या खेळाडूला बरेच असे खेळाडू आहेत आपण पाहिलेत. राहुल पाटील शिवान चॅलेंजर्स या टीममधून प्रथमतः खेळताना पाहायला मिळाला आणि तिथून त्याची सुरुवात अप्रतिम अंडर 25 पासून सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे एक अनुभवाचा खजिना आहे या खेळाडूकडे. 10 रन झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. राहुलचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 7 आणि 3 बॉलमध्ये 3. सागर आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अजित म्हात्रे सर मेन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरल नायर सर यांना आपण पाहू शकाल. राकेश राऊत सर असे तिन्ही पंच या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. DPN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. त्यामध्ये आपण पाहिलं तर साहिल मांगेला, रोहित चौधरी आणि जयेश मांगेला आणि स्वतः प्रवीण पाटील यांना आपण पाहू शकतायत. अतिशय DPN लाईव्हची हीच टीम आणि DJ ऑपरेटर म्हणून चैतन्य पाटील यावेळेला पाहायला मिळत आहे. संपूर्ण एंटायर टीम चांगलं काम करत असताना या अगोदर DK धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. 10ला 1. अक्षय काय म्हणशील, ज्या पद्धतीने 18 बॉल 17 रनची अजूनसुद्धा आवश्यकता आहे आणि त्यामुळे एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजी मार्गवरती आशिष आलाय. पहिला बॉल, आशिषचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर येतोय. अप्रतिम कॅच. जजमेंट सहित हा झेल टिपला गेला. पकडोगे गॅस तो जीतोगे मॅच, हेच रहस्य जपत असताना गुड कॅच. विकेट डाऊन. थँक्यू.
हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सक्सेस काही मिळाला नाही आणि सरळ बॉल विसावला. सेफ अँड गुड कॅच ऑफ क्वालिटी. अतिशय चांगला दर्जेदार हा झेल. तुमचा फिल्डिंगचा दर्जा हा चांगला असावा. मग ते ग्राउंड कसंही असो, ग्राउंड फिल्डिंग तुमची अप्रतिम असायला हवी आणि खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला जाणता राजा चषक खर्डीच्या माध्यमातून आणि त्यामुळे या आमच्या आयोजकांना मानाचा सलाम आहे. कारण फक्त आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. त्या गोष्टी सत्यात साकाराव्या लागतात. ऑन साईडला हुक केलंय, एक नंतर मेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु इथे नेम चुकतोय. यष्ट्यांपासून दूर बॉल होता आणि पाहता पाहता 3 रन्स ब्रदर्स जोडीकडून आपल्याला पाहायला मिळेल. राहुल आणि अक्षय अशी ही ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13, लॉस ऑफ 1 विकेट. रनआउटची संधी होती आणि संधी मात्र हुकली गेली. डायरेक्ट हिट झाला असता, इथून यष्टीरक्षकाने केला असता तर डेफिनेटली चान्स होता, परंतु भरपूर लेट झाला आणि त्याचं कारण या 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धाव्याने धावफलक 13 धावा. येणारे 16 बॉल 14ची गरज. डॉट बॉल विकेट जर आला तर वडगड संघ इथे कुठेतरी कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये आणि याच पद्धतीने फलंदाजी राहिली ना तर आई गावदेवी अंबोडे संघ वर्चस्व दाखवू शकतो. स्ट्राईक एंडला राहुल या बॅटरला आपण बघतोय 3 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवरती वैयक्तिक पारी तो खेळतोय आणि त्याचा करता हा चेंडू क्रमांक 3 आशिष बॉलिंग मार्कवरती. खराब बॉल, बीमर बॉलचा इशारा आणि ते पाहिलं गेलं तर कॅच कॅरी केला होता, परंतु हाईट इज अ फॅक्टर. पाहिलं तर जास्तीत जास्त कुठेतरी स्टंप उडवण्याचा इरादा होता गोलंदाजच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल कमरेपेक्षा वरती, नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा. पुरेपूर संधीचा फायदा उचलला होता, परंतु खूपच कमरेच्या वरती असल्या कारणानं हा बॉल, नो बॉलचा इशारा आणि फ्रीडचा सिग्नल मिळालाय. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. पोचेल का राहुल पाटील? गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्मार्ट सिंगल. स्मार्ट क्रिकेट आत्तापर्यंत दोन्हीही बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि अलीकडच्या काळामध्ये 6 षटकार किंवा चौकार आला तर रील्स बनतात, परंतु या सिंगल डबलने जेव्हा तुम्ही संघाला विजय करून देताना तेव्हा त्या रील्स बनल्या पाहिजेत आणि त्यामुळे आता सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण प्राप्त झालं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16, लॉस ऑफ 1 विकेट. 16 लाईक. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना मागील काही वर्ष आपण पाहिलं तर अक्षय पाटीलची सुद्धा बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा त्याने केलेली आहे. राहुल पाटील यांचे बंधू असल्या कारणानं त्या टिप्स मिळतात, मार्गदर्शन मिळतं आणि प्रेरणा मिळते. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या जर चुका करत राहतील, झेल सोडतील तर पराभवाला तुम्हाला सामोरे जावं लागतं. पराभवाची चव चाखायला मिळते, परंतु इथे मात्र आपण पाहत आहेत हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. आत्तापर्यंत ग्राउंड फिल्डिंग वडगड टीमची चांगली राहिली. एक झेल सोडण्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या, परंतु आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर स्टँडर्ड अक्षय दाखवला गेला आहे. कमबॅक करत होता हा संघ. कॅच चांगल्या पद्धतीने कॅरी केल्यात आणि जे पारडं आहे ना धावसंख्येचं टार्गेट ते कुठेतरी थोडंसं कमी पडताना दिसलंय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली, व्यवस्थित फटक्याला सजवलं, मन बनवलं, चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर फेकून दिले. आणखीन एक येतोय जाणता राजा चषक षटकार. बिग हिट. थँक्यू. काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं DBNच्या माध्यमातून. हे फक्त चॅनल एक आज नाव नाही तर ब्रँड आहे. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. एक गडेच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे. 12 बॉल आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 3 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या पाऊलखुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत आई गावदेवी अंबोडे या टीमच्या माध्यमातून, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते. मोठा प्रहार जरूर खेळला गेला आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. कॅच ड्रॉप. जयेशकडून अशी चुकी होणं फार क्वचित आणि कदाचित पाहिलं आहे, परंतु अशा महत्त्वाच्या क्षणाला जर असे झेल सोडले तर डेफिनेटली तुम्हाला मात्र पराभवाची चव चाखण्याशिवाय पर्याय नाही आहे. 25 धावा झालेत. जयजी माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम. ऑन साईडला
आणि भव्य स्वागत झालंय या व्यासपीठावर. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी आंबोडे टीम. या स्पर्धेचा रूल्स आहे की आपण शेक हँड करूनच मात्र मैदानाचा ताबा सोडायचा आहे. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक वारी हाय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. आणि वडगड टीम या वेळेला पराभूत झाले तरी सुद्धा तुम्हाला या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह सप्रेम भेट दिली जाईल. तर आपण वडगड टीमचे कॅप्टन आपण या आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. म्हणून या स्पर्धेची एक वेगळीच क्वालिटी आहे. कारण कोणताही संघ या स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळेला एक त्याची संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावून तो उतरत असतो. आपल्या गावाच्या नावाची जेव्हा जर्सी परिधान करतो त्यावेळेला गावाची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा देण्याचं काम करतायत. ही मॅच समरी संदेशने 7 धावा केल्या. त्यानंतर योगेश, धनंजय, आशिष आणि इथून राहुलने अप्रतिम. मॅन ऑफ द मॅच सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता. टी शर्ट्स सन्मानित केले जाणार आहेत.